श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री गणेशाय नमः। ओम श्री परमात्मने नमः। ओम श्री गुरवे नमः। अधिक अश्विन पुरुषोत्तम मास भागवत कथा पुष्प 10। गेल्या प्रवचनामध्ये मी म्हटल्याप्रमाणे कृष्ण जन्माला अनुकूल अशी पार्श्वभूमी तयार केल्यानंतर आजच्या आपल्या या प्रवचनामध्ये साक्षात कृष्णाचं अवतीर्ण होणं आपण पाहणार आहोत। आठव्यांदा जेव्हा देवकी गरोदर राहिली त्यावेळी कंसाने आपली व्यवस्था विशेष कडक केली होती। वसुदेवाने याही वेळी पुन्हा नंदाचाच आश्रय घ्यायचं ठरवलं। लक्षात घ्या, माझा प्रयत्न काय आहे की श्रीकृष्ण हा युगपुरुष का श्रीकृष्ण हा अवतार, या दोन्ही दृष्टिकोनातून मी ही सगळी माझी प्रवचनं कृष्णाविषयीची देत असताना आजच्या ह्या प्रवचनाची सुरुवात करताना एक युगपुरुष म्हणून त्याला कशा तऱ्हेने श्रीकृष्णाला कारागृहातून बाहेर काढून व्रजामध्ये तो घेऊन गेला, हे ऐतिहासिकदृष्ट्या कसं घडलं असेल हे दाखवण्याचा प्रयत्न आहे। तेव्हा आठव्यांदा जेव्हा देवकी गरोदर झाली त्यावेळी कंसाने आपली व्यवस्था विशेष कडक केली होती। वसुदेवाने याही वेळी पुन्हा नंदाचाच आश्रय घ्यायचं ठरवलं होतं। याच्यापूर्वी त्यांनी नंदाचा आश्रय घेऊन रोहिणीच्या पोटी बलरामांचा जन्म झाल्यावरती तो नंदांच्याच कडे रोहिणी राहत होती आणि बलराम तिथे राहत होता। आता नंदाचा आश्रय घ्यायचं ठरवलं खरं, पण ते नंदाच्या नकळत कसं पार पडावं असा प्रश्न त्याला पडला असताना विधी घटनेने तो प्रश्न सुटला। तो असा की ज्या सुमारास देवकी गरोदर होती त्याच सुमारास नंदपत्नी यशोदाही गरोदर होती आणि दोघीही एकाच वेळी 8व्याच महिन्यात बाळंत झाले। गर्भकाले तो संपूर्णे अष्टमे मासिते स्त्रियो देवकी च यशोदा च सुषुवाते समम तदा। म्हणजे गर्भकाल पूर्ण होण्याच्या आधीच 8व्याच महिन्यात यशोदा आणि देवकी या एकाच वेळी बाळंत झाले। देवकीने भगवंताच्या या अवताराला जन्म दिला त्याच वेळी यशोदेलाही मुलगी झाली। अभिजित मुहूर्तावर ऐन मध्यरात्री भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाला। गोपाल कृष्ण महाराज की जय। यानंतर मुलांची अदलाबदल। या मुलांच्या अदलाबदलीच्या प्रसंगाची वर्णनं 3 ठिकाणी मिळतात। एक भागवत, दुसरा हरिवंश आणि तिसरं महाभारत। त्यापैकी भागवत आणि हरिवंशातलं वर्णन हे भक्तिभावाने केलेलं आहे, तर महाभारतातलं वर्णन मात्र ऐतिहासिक वाटतं। हरिवंशानुसार नंदगोप हे देवकीच्या बाळंतपणाचे वेळी मथुरेतच होते। हरिवंश सांगतोय मी। हरिवंशानुसार नंदगोप हे देवकीच्या बाळंतपणाच्या वेळी मथुरेतच होते, त्यामुळे यशोदा मथुरेतच आपल्या घरी बाळंत झाली असं अनुमान करता येते। मुलांच्या अदलाबदलीनंतर देवकीचा 8वा गर्भ म्हणजे मुलगी आहे अशा कल्पनेने तिला ठार मारण्याचा प्रयत्न कंसाने केला। या प्रसंगानंतरचं वर्णन महाभारतात आहे। हरिवंश, भागवत, महाभारत। तर या प्रसंगाचं वर्णन महाभारतात आहे।
त्याप्रमाणे सगळा तो प्रकार झाल्यावर, म्हणजे ती वीज बनून आकाशात उडून गेल्यावर आणि आकाशवाणी झाल्यावरती वसुदेवाने तिला ठार मारण्याचा प्रयत्न कंसाने केला. त्यानंतर वसुदेवाने नंदाची भेट घेतली, कारण कंसाने त्याला सोडलं. कंसाने त्याला सांगितलं तुला सोडतो म्हणून. तर ह्या भेटीमध्ये वसुदेवाने नंदाला जे सांगितलं आहे ते म्हणजे व्याजोक्तीचा नमुना आहे. आपल्या मराठी भाषेमध्ये किंवा संस्कृत भाषेमध्ये व्याजोक्ती असते, म्हणजे बोलणं एक असतं, अर्थ वेगळा असतो. तेव्हा ह्या भेटीमध्ये वसुदेवाने नंदाला सांगितलं ते म्हणजे व्याजोक्तीचा नमुना आहे. वसुदेव नंदाला म्हणतो की तू यशोदेला घेऊन व्रजात जा. म्हणजे यशोदा तिथे बाळंतीण झालेली आहे, तू यशोदेला घेऊन व्रजात जा, माझ्या म्हणजे रोहिणीच्या आणि तुझ्या म्हणजे वास्तविक वसुदेवाच्याच. परंतु त्याला सांगताना नंदाला वाटलं पाहिजे की ही यशोदेचा आहे म्हणून. तेव्हा अशा दोन्ही मुलांचे जातकर्म संस्कार तूच कर, कारण व्यवस्थितपणे तू करशील. माझ्या एकाही मुलाचं तोंड मी पाहू शकलो नाही. या क्रूर आणि दुष्ट कंसापासून माझ्या मुलांना सदैव भीती आहे. त्यामुळे तू आता इथे नंदाला काय वाटतं की माझ्या मुलांना म्हणजे बलराम आणि श्रीकृष्ण जो होणार आहे तो, आणि नंदाला मात्र वाटतं की माझ्या मुलांना म्हणजे हा मुलगा आपलाच समजतो आहे म्हणून. तेव्हा माझा मुलगा मोठा आणि तुझा लहान आहे, हे ते दोघेही सहोदर आहेत, अशाच दृष्टीने तू त्यांच्याकडे पहा वगैरे वगैरे वगैरे. पुढे तो म्हणतो वसुदेव, बरं का, तो म्हणतो नंदा आता रात्र संपायला आलेली आहे. हे सगळं महाभारतात आहे, माझ्या मनातलं काही नाही. नंदा आता रात्र संपायला आलेली आहे, तेव्हा शुभशकून दिसत आहेत, वेगाने जाणाऱ्या वाहनाने तू जा. त्याप्रमाणे वसुदेवाने एकांतात सांगितल्यावर यशोदेसहित बाळाला नीटपणे गुंडाळून घेऊन नंद मथुरा सोडून व्रजाकडे गेला. जलमार्गाने यमुना तीरावरून कोणाच्या लक्षात न येईल इतक्या गुप्तपणे तो निघून गेला. असं सगळं वर्णन हे महाभारतामध्ये. पण भागवतामध्ये मात्र असं म्हटलेलं आहे की वसुदेव बाळाला घेऊन व्रजात गेले. वसुदेव बाळाला घेऊन व्रजात गेले. त्याचं वर्णन असं आलेलं आहे की त्यावेळी ढग गडगडत होते, पाऊस बरसत होता. शेषाने आपल्या फणांचं छत्र धरून भगवंतांचं पावसापासून रक्षण केलं होतं. यमुना दुथडी भरून वाहत होती, पण सीतापती रामचंद्रांना समुद्राने जशी वाट करून दिली तशीच वाट यमुनेने भगवंताला करून दिली. नंदबाबाच्या गोकुळात सर्व गोप गाढ झोपेत होते. भागवतातलं वर्णन आहे बरं का. गोकुळात सर्व गोप गाढ झोपेत होते. वसुदेवाने आपल्या पुत्राला यशोदेच्या गादीवर ठेवलं आणि तिच्या नवजात कन्येला घेऊन तो बंदीगृहात परत आला. स्वाभाविकपणाने भागवत ही कथा भक्तिभावाने सांगत आहे. पण एक गोष्ट निश्चित की मुलांची अदलाबदल नंदाच्याही लक्षात येणार नाही इतक्या गुप्तपणे करण्यात आली होती असं दिसतं. कारण इथे वसुदेव कृष्णाला नंदाचा मुलगा म्हणून तर बलरामाला आपला मुलगा म्हणून संबोधत आहे. याप्रमाणे सद्भाग्याने वसुदेव आपल्या 2 मुलांना वाचवू शकले. कृष्ण जन्माचा इतिहास जो आहे तो इतिहास असा आहे, मला तरी तो असा वाटतो. भगवान कृष्ण रूपात कसे प्रकट झाले हा भक्तीचा विषय आहे. भागवतात कृष्ण जन्म त्या दृष्टीने वर्णन केलेलं आहे. ते वर्णन वाचताना डोळे भरून येत नाहीत, अंगावर रोमांच उभे राहत नाहीत. असा माणूस भेटणं विरळ आहे, किंवा जर भेटला असा कोणी असला तर त्याला दगडच म्हटलं पाहिजे. कृष्ण जन्माचं भागवतात आलेलं वर्णन हे आता मी आपल्याला सांगणार आहे. गोपाल कृष्ण महाराज की जय.
भागवताच्या 10व्या स्कंदाच्या 2ऱ्या अध्यायातला प्रसंग आहे बरं का. भागवताच्या 10व्या स्कंदाच्या 2ऱ्या अध्यायातला प्रसंग आहे. भगवान शंकर आणि ब्रह्मदेव बंदिवासात आलेले आहेत. त्यांच्याबरोबर सर्व देवता आणि नारदादी ऋषी आहेत. सर्व देव देवकीकडे येत आहेत. कशासाठी? ते म्हणतात की तुझ्या पोटी कोण जन्माला येणार आहे हे निदान कमीत कमी तुला माहिती असावं म्हणून ऐक. आणि त्यानंतर भागवतामध्ये भगवंताची स्तुती केलेली आहे. सत्यव्रतम सत्यपरम त्रिसत्यम सत्यस्य योनिम नेतंच सत्यम सत्यस्य सत्यम मृतमन नेत्रम सत्यात्मकम त्वाम शरणम प्रपन्नाः. म्हणजे प्रभो, आपण सत्य संकल्प आहात. सत्य हेच आपल्या प्राप्तीचं साधन आहे. सृष्टीच्या पूर्वी, सृष्टीच्या अस्तित्वात आणि प्रलयानंतर हे सगळं खरं तर अशाश्वत आहे, कारण सृष्टीच मिथ्या आहे. तेव्हा तिची उत्पत्ती स्थिती लय म्हणजे अगाजे झालेची नाही सारखं आहे. तरी पण ह्या असत्यातलं सत्यही तुम्हीच आहात. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या 5 दृश्यमानांचं कारणही तुम्हीच आहात. नव्हे, तुम्हीच ते आहात. तुम्हीच परमार्थ रूप आहात. भगवान, तुम्ही साक्षात सत्य आहात. आम्ही तुम्हाला शरण येऊन वंदन करतो. 17 वेळा सत्य शब्द आलेला आहे एका श्लोकामध्ये. हा संसार एक सनातन वृक्ष आहे. हा संसार एक सनातन वृक्ष आहे. एक प्रकृती हा या वृक्षाचा आधार आहे. सुख व दुःख ही त्याची 2 फळं आहेत. सत्व रज तम ही त्याची 3 मुळं आहेत. धर्म अर्थ काम मोक्ष हे त्याचे 4 रस आहेत. कान त्वचा नेत्र जिव्हा घ्राण हे त्याचे 5 जाणण्याचे प्रकार आहेत. उत्पत्ती, स्थिती, वाढ, बदल, क्षय आणि नष्ट होणे हे 6 स्वभाव आहेत. रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र हे 7 धातू त्याच्या साली आहेत. पंचमहाभूत, मन, बुद्धी, अहंकार ह्या 8 फांद्या आहेत. मुख, डोळे 2, कान 2, नाक 2, गुद, शिश्न ह्या 9 ढोल्या म्हणजे द्वार आहेत. प्राण, अपान, व्यान, उदान, समान, नाग, कुर्म, कृकल, देवदत्त आणि धनंजय हे 10 प्राण म्हणजे पानं आहेत या वृक्षाची. बरं का, हे जे वृक्षाचं वर्णन केलेलं आहे हे सगळं ह्या मनुष्य देहाचं वर्णन केलेलं आहे. यावर म्हणजे संसार वृक्षावर जीव आणि शिव हे 2 पक्षी राहतात. या 2 पक्ष्यांचं वर्णन भागवतामध्ये फार थोडक्यात दिलेलं आहे बरं का. पण मुंडकोपनिषदामध्ये 3य मुंडक जे आहे ते केवळ ह्याच विषयावर आहे. द्वा सुपर्णा सयुजा सखाया समानम वृक्षम परिश्वसज्जते तयोरन्यः पिप्पलम स्वाद्वती अनशन्य अन्यो अभिचाकशीही. म्हणजे शरीररूपी ह्या वृक्षावर, हे सगळं भागवतात भगवंताची स्तुती करताना सांगितलेलं आहे. शरीररूपी ह्या वृक्षावर मित्र होऊन एकत्र राहणारे 2 पक्षी राहतात. एक आहे जीव, दुसरा आहे आत्मा. यापैकी जीव जो आहे तो केलेल्या कर्माची फळं चाखतो आणि आत्मा ती चाखत नाही. कर्मफळं चाखल्याने जीव सुख दुःख भोगतो. कर्म केलं की त्याचे आलेले जे काही फळं आहेत ती भोगावीच लागतात आणि ही फळं जीवाला सुख आणि दुःख रूपाने भोगावी लागतात. जेव्हा तो मुक्त आत्म्याला पाहतो, हा जो आत्मारूपी पक्षी आहे हा त्याच वरती बसलेला आहे आणि तो अत्यंत तटस्थपणे बसलेला आहे. तो वृक्षाची फळं तर खात नाहीच,
परंतु तो कशातही भाग घेत नाही. जेव्हा तो मुक्त आत्म्याला पाहतो हा जीव, तेव्हा शोकमुक्त होऊन आत्मस्वरूप प्राप्त होतो. गोपाल कृष्ण महाराज की जय. भागवतामध्ये जागोजागी स्तुती आहेत, कारण भागवत हा भक्तीचा ग्रंथ आहे. पण त्या स्तुतींच्याकडे लक्ष देण्या इतपत वेळ आपल्याजवळ नसतो. 18,000 श्लोकांचं 12 स्कंदाचं भागवत. प्रत्येक बारीक सारीक गोष्टीकडे जर तुम्ही नीट विचार करून पाहणार असाल तर तुम्ही खरोखर मोठे साधूच होऊन जाल. आणि साधू लोकांनाच ते शक्य आहे. संसारातल्या लोकांनी निदान थोडाफार भाग तरी, कथा भाग तरी अशा या अधिक मासासारख्या वेळेला पाहायला पाहिजे. तेव्हा भागवतात जागोजागी स्तुती आहे, पण त्यांच्याकडे लक्ष देण्या इतपत वेळ आपल्याजवळ नसतो. बरं, स्तुती एकदा वाचून आणि समजून भागत नाही, ती हृदयामध्ये स्थापन झाली पाहिजे. अशा तऱ्हेने भगवंताची स्तुती केल्यावर ते जे आलेले देव आहेत, मग असे मी सांगितलं कोण कोण देव आले, सगळे देव आले. शंकर आलेले आहेत, पार्वती आलेली आहेत, सगळे पार्षद आलेले आहेत. तर ते जे आलेले आहेत त्या भगवंताची स्तुती केल्यावरती ते देव देवकीला संबोधून म्हणतात, माते, आपल्या सर्वांचा उद्धार करण्यासाठी साक्षात भगवान स्वतः आपल्या ज्ञान सामर्थ्यासह आपल्या पोटी जन्माला आले आहे. केवढं हे सद्भाग्य. आपण आता कंसाची अजिबात भीती बाळगू नका. तो आता काही दिवसांचाच सोबती आहे. आपला जन्माला येणारा पुत्र यदुवंशाचं संरक्षण करेल. कल्पना करा काय दृश्य असेल. यातना देणाऱ्या त्या कोठडीतली रात्र. 8 गर्भ म्हणजे कमीत कमी 8 वर्ष दुःखच दुःख वाटायला येते. आणि अचानक समोर देव येतात. एकटा देव नाही, सर्व देव, देवता, ऋषी, मुनी, थोडक्यात सृष्टीतलं सर्व मांगल्य एकवटून समोर आलेलं आहे. देव देवकीला धीर देऊन जातात. पण धीर देण्यासाठी ते आलेले नाही आहेत, ते आले आहेत तिचे आभार मानण्यासाठी. कारण देवकीच्या पोटी जो जन्माला येणार आहे ना, तो देवांचा देव आहे म्हणून. मला वाटतं सामान्य मनुष्याच्या वाट्याला इतकं सुख जर कधी आलं ना, तर सुखसुद्धा माणसाला गुदमरून टाकू शकतं. समस्त शुभ लक्षण दिसायला लागली. स्वच्छ आकाशात सर्वत्र नक्षत्र, ग्रह, तारे संथपणे प्रकाशत होते. तुम्ही विचाराल की वर्णन दुसरं आहे, पाऊस पडत होता, ढग गडगडाट करत होते असं म्हणून. परंतु अशी भूमिका आहे की ज्या ठिकाणी अशा तऱ्हेचं तेज प्रकट होतं, श्रीकृष्णाचं म्हणजे भगवंताचं तेज प्रकट होतं, त्या ठिकाणी त्या क्षणापुरतं, त्या काळापुरतं सगळं वातावरण हे जे आता भागवतात वर्णन केलेलं आहे तसं असतं. समस्त शुभ लक्षणं दिसायला लागली. स्वच्छ आकाशात सर्वत्र नक्षत्र, ग्रह, तारे संथपणे प्रकाशत होते. दिशा प्रसन्न होत्या. नद्यातून निर्मळ पाणी वाहत होतं. सरोवरातून चंद्रकमळ फुलली होती. रानावनातून लतावेली आणि वृक्ष फुलाफळांनी डवरले होते. पक्षी कूजन करीत होते, भुंगे गुंजारव करीत होते. मंद आणि शीतल वारे वाहत होते. सज्जनांच्या हृदयात एक प्रसन्नता उत्पन्न झाली होती. काहीतरी होणार आहे, काहीतरी चांगलं होणार आहे. स्वर्गात दुदुंबी वाजू लागलेले आहेत. सिद्ध आणि चारण मंगलाशीर्वाद गात होते. अशा वेळी अंधाराच्या साम्राज्यात अकस्मात प्रकाशच प्रकाश फाटला. अशी एक शंका येते की श्रावण महिना होता,
श्रीकृष्णाला ब्रजाकडे नेताना ढग गडगडत होते, यमुना दुथडी वाहत होती असं वर्णन आणि आत्ता वाचलेलं वर्णन यात तफावत कशी? याचं समर्थन दोन प्रकारे केलं जातं. एक म्हणजे ज्यावेळी एखादी शक्ती एकवटून प्रकट होते तेव्हा तिच्या अगोदर आणि नंतर वातावरणात बदल होतात. त्या बदलाचं हे वर्णन आहे. भागवतामध्ये पुढे आणखीन एक वर्णन असं केलं आहे की उदाहरणार्थ विझलेल्या अग्निहोत्रातील अग्नी अचानकपणे प्रज्वलित झाले. कारण जिथून ते तेज उत्पन्न होतं त्याच्या आजूबाजूच्या सगळ्या परिसरामध्ये ते तेज कुठल्या ना कुठल्या तरी रूपामध्ये प्रकट होतं. इथे त्याच्यात भागवतात त्यांनी म्हटलं की विझलेल्या अग्निहोत्रातील अग्नी प्रज्वलित झाले असं वर्णन आहे. हा सर्व त्या शक्तीच्या अवतीर्ण होण्याच्या प्रक्रियेतला एक स्वाभाविक परिणाम. दुसरं समर्थन असं दिलं जातं की सूर्याच्या संपात गतीने ऋतू मागे मागे जातात. याविषयी टिळकांच्या गीता रहस्यात सविस्तर स्पष्टीकरण दिलेलं आहे. त्यामुळे अशी एक विचारधारा आहे की 7,500 वर्षापूर्वी श्रावण महिना ग्रेगरियन कॅलेंडरच्या मे महिन्यात येत असे. गोपाल कृष्ण महाराज की जय. वसुदेवाला दिसलं की एक अद्भुत बालक देवकीच्या उदरातून प्रकट झालं. चतुर्भुजम शंख गदायुधायुधम श्रीवत्सलक्ष्मम गलशौभिकौस्तुभ कमलनयन चतुर्भुज शंख चक्र गदाधारी छातीवर श्रीवत्सलांछन गलशौभकौस्तुभम म्हणजे श्रीवत्सलांचन चिन्ह धारण केलेलं आहे. कौस्तुभमणी विराजित सावळ सुंदर असं बालक रूप प्रकट झालं. प्रथम भांबावून गेलेले वसुदेव देवकी भानावर आले. वसुदेवाचे हात आपोआप जोडले गेले. त्या तेजमूर्तीला तो म्हणाला, वसुदेव काय म्हणाला? तो म्हणाला, विदितोस्मी भवान साक्षात पुरुषः प्रकृते परः. म्हणजे मी जाणतो की आपण प्रकृतीच्या पैल असणारे साक्षात पुरुषोत्तम आहात. आपण केवळ अनुभव आणि आनंद स्वरूप आहात. ही त्रिगुणसृष्टी आपल्याच योगमायेने उत्पन्न होते. त्वत्स्थानी भूतानी न च त्वं तेषु स्थितः. आपण ना ह्या सृष्टीच्या आत आहात ना याच्या बाहेर, किंवा आपण सृष्टीत प्रवेश न करताही तिच्या प्रत्येक कणाकणात समाविष्ट आहात. या जगताचं संरक्षण करण्यासाठी आपण माझ्या घरी अवतार धारण केलेला आहे. पण देवादिदेवा कंस फार दुष्ट आहे हो. ह्याला जेव्हा कळलं की आमच्या घरी आपण अवतार घेणार आहात तेव्हा आपल्या भीतीने त्याने आपल्या अग्रजांना मारून टाकले. आत्तासुद्धा तुमच्या आगमनाची वार्ता ऐकताच हातात शस्त्र घेऊन तो धावत येईल. वसुदेव प्रार्थना करीत असताना देवकी आपल्या बाळाला डोळे भरून पाहत होते. त्याचं रूप हृदयात साठवून ठेवत होते. कृष्णचरित्रात देवकीचं व्यक्तिमत्व नीट आकलन होत नाही. कृष्णचरित्रामध्ये देवकीचं व्यक्तिमत्व नीट आकलन होत नाही की प्रत्यक्ष परमेश्वराच्या मातेच्या वाट्याला दुर्दैवाचे दशावतारच आलेले आहेत. कोणती माता आपल्या 6 मुलांचा लागोपाठ झालेला मृत्यू सहन करू शकेल आणि त्यानंतरही मुलांना जन्म देऊन तिला बाजूला सारलेलं आहे. मुलगे जन्मताच तिच्यापासून दूर केले गेलेले आहेत. आपल्या बाळाला पाजावं, त्याच्या बाललीला पाहाव्यात या स्त्रीसुलभ भावना देवकीला का नसतील? पुराण यावर मौन पाळू नये. त्यांच्या दृष्टीने आपल्या बाळाच्या अंगावर भगवंत लक्षणं पाहून देवकीला कृतकृत्य वाटलं एवढाच उल्लेख आहे. पण त्याच क्षणी कंसाची आठवण होऊन ती भयभीत झाली. तिला परिस्थितीची जाणीव झाली आणि ती म्हणाली, हे प्रभू,
अव्यक्त, अनिर्वचनीय, गुणातीत असं ज्याचं वर्णन वेदांनी केलंय तो साक्षात भगवान विष्णू आपण आहात. मी आपल्याला शरण आलेली आहे. हे प्रभो, मी भयग्रस्त आहे. या कुडीत वास करीत असलेला अभागी जीव, हा माझा जीव त्रैलोक्य फिरला पण निर्भय होऊन राहील असं एकही स्थान त्याला आढळलं नाही. आज महद्भाग्याने आपल्या पायाशी जागा मिळाली. आता हा जीव निर्धास्त झाला. प्रभू, आपण संकट निवारक आहात. आपलं चतुर्भुज रूप कितीही पाहत राहिलं तरी समाधान होत नाही. पण प्रभू, माझ्या पोटी आपला जन्म झाला आहे कंसाला समजायला नको. माझा धीर सुटत चालला आहे. तो केव्हाही इथे येऊन हजर होईल, तेव्हा आपण हे चतुर्भुज रूप आवरा. भागवतात हे असं सांगितलेलं आहे. हे वाचल्यावर देवकी आपल्याला थोडी आकलन होऊ शकते. अहो, ती मनुष्य लोकातली नाहीच आहे. ती आदी माया आहे, सुखदुःखाच्या पलीकडची आहे. म्हणूनच प्रत्यक्ष भगवंताला ती समजावून सांगू शकते की मी तुम्हाला ओळखते, पण ही वेळ चतुर्भुज रूप दाखवण्याची नाही आहे. गोपाल कृष्ण महाराज की जय. आणि ह्यावरती मग वसुदेव आणि देवकीच्या बोलण्यानंतर स्वतः भगवंतांनी जे सांगितलेलं आहे ना, ते अपूर्व आहे. भगवान म्हणतात, तू ह्याच जन्मी माझी माता आहेस असं नाही. मला जेव्हा जेव्हा जन्म घ्यावा लागला तेव्हा तेव्हा तूच मला जन्म दिला. तू आजच एकाएकी माझी आई बनलेली नाहीस. मागील अवतारातही तूच माझी आई होतीस. हे ऐकून देवकीला काय वाटलं असेल? तिला आपल्यासारखी एक स्त्री म्हणणं व्यर्थ आहे. भगवान पुढे म्हणतात, स्वयंभू मन्वंतरामध्ये तू होतीस पृश्नी, वसुदेव होते सुतापा नावाचे प्रजापती, आणि माझं त्या अवतारातलं नाव होतं पृश्निगर्भ. तुमच्या पहिल्याच जन्मात हे देवी मी ह्याच रूपात वर देण्यासाठी तुमच्यासमोर आलो होतो. ह्याच आज आलोय त्याच रूपात वर देण्यासाठी तुमच्यासमोर प्रकट झालो होतो. त्यावेळी माझ्या मायेने मोहित होऊन तुम्ही माझ्याकडे मोक्ष नाही मागितला. वास्तविक मोक्ष मागायला पाहिजे होता, पण तुम्ही माझ्याकडे मोक्ष मागितला नाही. त्याऐवजी तुम्ही काय मागितलं? माझ्यासारखा पुत्र मागितला. मी तुमचा पुत्र असताना त्या जन्मामध्ये तुम्ही माझ्यासारखा पुत्र मागितला. त्यामुळे मला 3दा तुमचा पुत्र होणं भाग पडलं. तुमच्यासारखा पुत्र म्हणजे अगोदरचा मी, त्यानंतर दुसरा, आणि मग 3 जन्मामध्ये तुमच्यासारखा पुत्र मागितल्यामुळे मला 3 वेळेला तुमच्या पोटी जन्माला यावं लागलं. पुढच्या जन्मात तू झालीस आदिती, वसुदेव झाले कश्यप, आणि मी उपेंद्र अवतार धारण करून तुझ्या पोटी जन्माला आलो. त्या अवतारात माझं शरीर लहान असल्याने मला वामन म्हणत असे. सती देवकी, तुझ्या या तिसऱ्या जन्मात सुद्धा तोच मी तुझा पुत्र होऊन जन्माला आलेलो आहे. तुम्हाला माझ्या पूर्वीच्या अवतारांचं स्मरण व्हावं म्हणून माझं हे चतुर्भुज रूप मला तुम्हाला दाखवावं लागलेलं आहे. मनुष्य रूपातच मी जन्माला आलो असतो तर माझ्या अवताराची ओळख तुम्हाला पटली नसती. आता तुम्ही पुत्रभावाबरोबरच ब्रह्मभावानेही माझ्याकडे बघाल. अशा प्रकारे वात्सल्य आणि चिंतन अशा दोन्ही भावांनी तुम्हाला माझी प्राप्ती होईल. एवढं बोलून भगवंतांनी आपल्या योगमायेने वसुदेव देवकीच्या समोर एक सामान्य बाळरूप धारण केलं. हे आहे भागवतातल्या जन्माचं वर्णन. याप्रमाणे सद्भाग्याने वसुदेव आपल्या 2 मुलांना वाचवू शकले. सर्व जगाचा शाश्वत मंत्रद्रष्टा, धर्मप्रतिष्ठापक, युगपुरुष, पूर्णावतार भगवान श्रीकृष्ण गुप्त मार्गाने ब्रजमंडल सनाथ करण्याला निघून गेला. त्याच्या पाठोपाठ आपणही व्रजात जाऊन
त्याच्या बाललीला पाहणार आहोत. पण पुढच्या प्रवचनात गोपाल कृष्ण महाराज की जय. श्रीकृष्णार्पणमस्तु. इदं